म्हणजे भाची मंडळी त्याचं स्वागत करतात. मग वृद्ध होतात दोघेही. बहीण पण वृद्ध होते. ती म्हणते पदक मी आता ओवाळीचं धरू शकत नाही. भावा तू येशील ना. तो येतो, भाऊबीज देवा पुढे ठेवतो. पुढच्या वर्षी भाऊबीजेला येणार ना. बहीण विचारते, हो तू जिथे असशील तिथे मी येणार. वृद्ध झालेली असतात, पण नातं हे बहीण भावाचं हे या भाऊबीजेच्या यांनी होतं. आता फटाके तुम्ही जो प्रश्न विचारलात, खरं सांगू का, फटाके कशासाठी वाजवतात? आनंदासाठी, आनंद मिळावा. पण आधुनिक काळामध्ये आनंद मिळतो तो रांगोळी काढण्यामध्ये सुद्धा आनंद मिळतो. दिवाळीत रांगोळी काढा ना, त्याच्यामध्ये आनंद मिळू शकतो. आधुनिक काळामध्ये आकाशकंदील करा. त्या आकाशकंदील करण्यामध्ये आम्हाला आठवतं आम्ही पायलीचा आकाशकंदील करतो, त्याच्यावरती चित्र कोरायचं आणि तो मध्ये पणती ठेवल्यानंतर तो फिरायचा. त्या काळामध्ये इलेक्ट्रिसिटी शिवाय तो फिरायचा आणि चित्र ती दिसायची. आकाशकंदील करा. विकत आणण्यापेक्षा स्वतः करण्यात आनंद आहे. आनंद मिळवायचा असेल तर दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम कलावंत सादर करतात, ते अटेंड करा. आनंद मिळवायचा तर दिवाळी अंक, साहित्यिक दिवाळी, ते दिवाळी अंक वाचा. आणि आनंद मिळवायचा असेल ना तर किल्ले, लहान मुलं किल्ले तयार करतात दिवाळीच्या निमित्ताने, ते करा. आनंद फटाक्याने नाही. आपण उत्सव साजरा करत असताना, आनंद उपभोगत असताना इतरांच्या जीवनात त्रास निर्माण करायचा नाही. ध्वनी प्रदूषण होता कामा नये, वायू प्रदूषण होता कामा नये. तुम्हाला माहिती आहे काही लोक दिवाळीत शहराबाहेर जातात, त्यांना त्रास होतो, इतका धूर होतो, दम्याचे विकार, त्यांना श्वसन विकार निर्माण होतात. अशा आपण त्रास आणि अनेकांच्या घरी पाळीव प्राणी देखील असतात, त्यांना देखील त्याचा अतिशय त्रास होतो. करेक्ट. लहान मुलं असतात, वृद्ध आपण असतात. लक्षात ठेवा, आसुरी आनंद नको, क्षणिक आनंदासाठी आसुरी आनंद नकोय, सात्विक आनंद पाहिजे. म्हणून इको फ्रेंडली दिवाळी. दिवाळीत आवाज आम्ही प्रचार करतो शाळांमध्ये. तुम्हाला माहिती आहे मुलं फार हुशार आहेत. मुलं बाबांना सांगतात बाबा फटाके आणू नका. आम्ही किल्ले करतो, आम्ही आकाशकंदील करतो, आम्ही रांगोळी घालतो.